नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी बघा, राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याला अनुसरून शासनाने आता नुकसान भरपाई करण्यासाठी एक पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि त्या संदर्भातला जी-आर आता ऑक्टोबर 9, 2025ला आला होता. त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकन दाबा, जेणेकरून आमच्या चॅनलच्या मार्फत जे व्हिडिओ आपल्याला दिले जातात त्याची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहो. तर बघा, मी जसं सांगितलं 9 ऑक्टोबरला महसूल व वन विभागानं हा जी-आर काढलेला असून ह्या जी-आरच्या माध्यमातून आता कशाप्रकारे शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे ते आपण पाहूया. सर्वात प्रथम राज्यामधील जे जिल्हे आहेत, जवळजवळ 257 तालुके जे आहेत त्यांना आता इथं वीज बिल माफी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा फीमध्ये माफी मिळणार आहे. महसूलमध्ये सूट मिळणार आहे आणि बरेच असे पॅकेज इथं किंवा पॉईंट्स या पॅकेजमध्ये शासनाने दिलेले आहेत. त्याची संपूर्ण माहिती आपण आता पाहूया. तर बघा, प्रस्तावना काय इथं म्हणतात या जी-आरची ती सर्वात प्रथम पाहूया. राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती पिकाचे नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घरांची पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होते. पुरामुळे बाधित तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबांना तातडीने मदत पुरवण्याची कारवाई करण्यात येत आहे. विभागीय आयुक्ताकडून व कृषी विभागाकडून नुकसान भरपाईबाबत तपशील जसा प्राप्त होईल त्यानुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 253 तालुक्यातील काय म्हटले बघा, 253 तालुक्यातील शेतपीक, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन शासनाने ऑक्टोबर 7, 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार बाधितांना किंवा आपदाग्रस्तांना विशेष पॅकेज, रिलीफ पॅकेज आपण म्हणतो त्याला, ते सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता यामध्ये बघूया पुढं काय म्हटले. तर पुढं आता आपल्याला इथे संपूर्ण माहिती देणे 253 तालुके यामध्ये समावेश आहे. तर आता मदत कशाप्रकारे देण्यात येणार आहे बघा. अपघातग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना देय आर्थिक सहाय्य काय आहे बघा. म्हणजे या अपघातामध्ये दुर्भाग्यपूर्ण जर कुणाचा मृत्यू झाला असेल त्यांच्या वारसांना 4 लाख रुपये इथं मदत केली जाणार आहे. अवयव अथवा डोळे निकामी झाले असल्यास आर्थिक सहाय्य कसं आहे, 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये, 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख रुपये इथं निधी दिला जाणार आहे. आता प्रत्यक्षात जर बघितलं, अपंग आलेल्या व्यक्तीला 74 2.5 लाख रुपये म्हणजे क्षुल्लक आहे किंवा मृत्यू पावलेल्या वारसांना सुद्धा 4 लाख म्हणजे खूपच कमी इथं शासनानं मदत जाहीर केली आहे. पुढचा पॉईंट काय, जखमी व्यक्ती इस्पितळात आल्या असल्यास 1 आठवड्यापेक्षा अधिक कालावधी असल्यास 16,000 रुपये इथं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर 1 आठवड्यापेक्षा कमी कालावधी असेल तर 5,400 रुपये इथं म्हटलेलं आहे. पूर्ण नष्ट झालेल्या कच्च्या किंवा पक्क्या घरासाठी बघा, 1,20,000 प्रति घर सपाट भागातील, 1,30,000 डोंगराळ भागातील म्हटलेलं आहे. अंशतः पडझड झालेल्या घरासाठी किमान 15% पडझड झालेली असावी. 6,500 प्रति घर पक्क्या घरासाठी आणि 4,000 रुपये प्रति घर कच्च्या घरासाठी म्हटले. झोपडीसाठी 8,000 रुपये, गोट्यासाठी 3,000 रुपये. मृत जनावरांची माहिती आता पुढे देण्यात आली आहे. आता ही मदत वाचताना सुद्धा मला सरकारवर हसू येते, कारण खूपच कमी मदत सरकारने दिल्या. 8,000, 3,000, गोट्यासाठी 3,000त काय मदत होणार आहे. ठीक आहे. मृत जनावरांसाठी बघा, दुधाळ जनावरे जर असतील तर इथं काय म्हटलं आहे शासनानं, दुधाळ जनावरं असतील तर इथं 37,500, ओढकाम करणारी 32,000, लहान जनावरे 20,000, मेंढी शेळी 4,000, कुक्कुटपालन 100 रुपये प्रति कोंबडी असं इथं म्हणण्यात आलेलं आहे. आता शेती पिकाचं नुकसानसुद्धा इथं नोंद घेण्यात आलेली आहे. शेती पिकाच्या नुकसानासाठी बघा, जिरायती पिके 8,500 म्हटलेलं आहे इथं प्रति हेक्टरी, 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत, 3 हेक्टरची मर्यादित आहे. किंवा शाश्वत सिंचनाखालील बागायती पिके 17,000 रुपये हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादित. बहुवार्षिक पिके 22,500 प्रति हेक्टर, 3 हेक्टरच्या मर्यादित म्हटलेलं आहे. शेतजमिनीचं नुकसान महत्त्वाचा पॉईंट, की बऱ्याच शेतकरी मित्रांचं शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. तर तो पॉईंट काय आहे बघूया आता. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीला गाळ काढणे 18,000 रुपये प्रति हेक्टरी. दरड कोसळणे, जमीन खरडून खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारकांना 47,000 रुपये प्रति हेक्टरी असं म्हटले. ही खूपच मदत कमी आहे शासनाने.
शेतकऱ्याची फक्त मजा घ्यायचं ठरलेलं दिसते. खूपच इथं मदत जी आहे ती कमी आपल्याला दिसून येत आहे. मत्स्य व्यवसायासाठी बघा कसे आहे, ₹6,000 इथं बोटीची अंशतः दुरुस्ती, ₹15,000 पूर्ण नष्ट झालेल्या बोटी करतात, ₹3,000 बाधित झालेल्या जाळ्यांसाठी आणि ₹4,000 पूर्ण बाधित झालेल्या जाळ्यांसाठी तर म्हटले. सवलती काय आहे तर जमीन महसुलात सूट आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन होणार आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी गटाचे कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती 1 वर्षासाठी तर स्थगिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तिमाही बिल वीजमाफी, आता 3 महिने वीज माफी बिलात माफ आहे. परीक्षा शुल्कात माफी, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची फी माफ इथं करण्यात आलेली आहे. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना फी माफ. आता काय म्हटले पुढं, या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलतीबाबत, योजनेचे स्वरूप व त्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश संबंधित प्रशासकीय विभागांनी निर्गमित करावे असं म्हटलेलं आहे. तर कृषी विभागाला सर्वात महत्त्वाची मदत काय, या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी काय म्हटलं इथं, खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी ₹10,000 प्रमाणे मदत कृषी विभागामार्फत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जातील, याबाबत आवश्यक ती कार्यप्रणाली करावं असं म्हटले. त्याचबरोबर पुढचा पॉईंट, पशुसंवर्धन विभागातर्फे जून ते सप्टेंबर 2025 मोठे पशुधन, लहान पशुधन, कुक्कुटपक्षी मृत्यू पावले आहेत, त्यावर शासनाने निर्णय 27 मार्च 2023च्या निकष व दरानुसार मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येईल. तर म्हणजे शासनाचे प्रत्येक वेळेला आदेश दिले आहे की तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे मदत इथं, भले मग तो कृषी विभाग असो, पशुपालन विभाग असो, मत्स्य विभाग असो, प्रत्येकाला इथं शासनानं सांगितले की तुम्ही मदत करायचं आहे. आता बघा, रोजगार हमी योजना मनरेगात सुद्धा माहिती आली आहे. जून ते सप्टेंबर 2025 कालावधी अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून जाऊन झालेल्या नुकसानासाठी शासन निर्णय 27 मार्च 2023 नुसार इथं पुनर्वसन विभागाकडून मदत आणली राहील असं म्हटलेलं आहे. या मदतीव्यतिरिक्त रोजगार हमी योजना मनरेगा विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लागवड योग्य करण्यासाठी जास्तीत जास्त ₹3,00,000 प्रति हेक्टर या मर्यादेपर्यंत व 2 हेक्टरपर्यंत ₹5,00,000 अनुदेय राहील असं म्हटले. जमीन खरडून गेली असलं मनरेगाच्या अंतर्गत 3,00,000 किंवा 5,00,000पर्यंतची मदत इथं केली जाणार आहे असं म्हटलेलं आहे. रोजगार हमी योजनेसाठी विहिरीची माहिती आहे इथं. अतिवृष्टी व पुरामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी कामासाठी प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल ₹30,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यास दिली जाणार आहे. 30,000 नदी विहिरीसाठी खूपच कमी मदत आहे. अशी संपूर्ण माहिती ह्या जी-आरमध्ये देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी मी जी-आरची लिंक दिलेली आहे. आता काय म्हटले, लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. तसेच याच्या याद्या गाव व तालुका पातळीवर सुद्धा लावण्यात येणार आहेत. तर बघा, शासनानं हा जी-आर जर आणलेला असला तर ही मदत खूपच कमी आहे. या मदतीच्या मार्फत शेतकऱ्यांचं कोणतंच नुकसान जे आहे ते भरून येणार नाही. फक्त आपलं शासनानं करायची म्हणून शेतकरी मित्रांना तर मदत केलेली दिसून येत आहे. मला सांगा, ह्या कोणत्याच जी पैसे आहेत किंवा जी मदत, या मदतीतून शेतकऱ्याचं काहीच होणार नाही. तर माहिती बघा, जी-आर बघा आणि तुम्हाला काय वाटते तुमचे मत व्यक्त करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.